वो आप पूछ सकते हो। शॉर्ट में इम्पोर्टेंट ऐसे पॉइंट पूछो। जो नए हैं उनको पहले प्रेफरेंस हम देंगे। जवाहरलाल नेहरू है, सरदार वल्लभ भाई पटेल, भगत जी। हेलो, माइक आपका ये करो। हाँ, इसको कुछ पूछना है पूछ सकते हो। नमस्कार सर। नमस्कार, बोलो। हाँ सर, एक पेशेंट है, मेल पेशेंट है, 40 साल का। वो इंसुलिन डिपेंडेंट है पेशेंट। 40 हाँ साल का हाँ, इंसुलिन लेता है सर वो 10 साल मेल से। मेल है। हाँ, तो सर उसको अभी गृहिणी की दिक्कत आ रही है। जैसे डॉक्टर एलोपैथिक वालों ने डायग्नोज किया अल्सर ऑफ क्लाइटिस, एसाकोल की टैबलेट कंटिन्यू दे रहे हैं। हम्म अल्सर ऑफ क्लाइटिस डायग्नोज किया हुआ उसका एलोपैथिक डॉक्टर ने। हम्म गेस्ट वाले डॉक्टर के पास दिखाया था उन्होंने, किसी के पास। अभी उसकी जो कंडीशन है, अभी जो दिक्कत है, अभी उसको मोशन आती है दिन में हम्म 12 से 15 बार जाना पड़ता है। बात। हम्म हाँ, बस अभी तो यही दिक्कत है उसके लिए। वो डेली ट्रैवलिंग करता है, क्योंकि वो 40-50 किलोमीटर डेली ट्रैवल करता है सर वो, हम्म हम्म जॉब के लिए। हम्म और मोशन के ना हो बार बार, फिर मेसाकोल टैबलेट आती है एलोपैथिक में, वो दी है। और आयुर्वेदिक में वो अफीम लेता है कभी कभी। हम्म। हाँ, और वैसे ड्रिंक वगैरह भी कर लेता है जो उसके हेतु है। और आयुर्वेदिक ट्रीटमेंट उसमें पहले कुर्जारिष्ट, कुर्जगनवटी, बिल्वादी पर अभी चूर्ण, ड्रिंक तो चालू ऐसा है बहुत। उसका। ड्रिंक चालू है सर अभी भी, कभी तो वीक कैसे? में 10 दिन में एक बार। हम्म हम्म बोलते क्योंकि जाओ। अनमेरिड है सर, वो स्ट्रेस भी रहता है उसको थोड़ा सा, 40 साल में शादी नहीं हुई, तो स्ट्रेसफुल भी रहती थोड़ी लाइफ। फिर सर बस उसके लिए कभी ड्रिंक लेता है, कभी अफीम अभी खा लेता है वो सर। अगर जब ड्रिंक लेगा, हाँ बोलो अभी ये, हाँ बोलो। बस अभी इतना ही सर, अभी उसको मोशन आते बार बार। वो चाहता है कि मेरे मोशन कंट्रोल हो जाए। हम्म ठीक है, हो गया। यस सर, यस सर। हम्म, अभी उसको क्या करो, ड्रिंक पहले जितना नहीं लेगा उतना अच्छी बात है, हाँ। पर अगर ले रहा है, हाँ, बाकी के भी लक्षण देखो सार्वदेहिक क्या है, हाँ, स्वेद कैसा है, मल कैसा है, मूत्र कैसा है, भूख कैसी है, आजमान आदि लक्षण है क्या, हाँ, शूलादि लक्षण है क्या, ये सब देखो। इसके अनुसार दोषानुरूप क्या देना है वो डिसाइड होगा, हाँ। दूसरी बात, वो जो ये ले रहा है क्या, ड्रिंक ले रहा है, तब जब ड्रिंक लेगा तब वचादिगण, हाँ, और सैंधव ऐसे देखकर ड्रिंक लेना। हम्म अगर उसने ड्रिंक छोड़ दिया तो अच्छी बात है, पर अगर जब लेगा वो ड्रिंक तब उसको वचादिगण और सैंधव ऐसे मिक्स करके देना है। ठीक है, तो ये चिकित्सा होती है, गृहिणी की सामान्य चिकित्सा। ठीक है। ओके सर, ओके। हाँ ये कर दे स्टार्ट। हाँ, दूसरी बात, अभी उसके लक्षण वातज है, पित्तज है, वो कुछ इनपुट में नहीं बताया आपने, हाँ, सिर्फ वो दिन में इतनी बार जाता है वो पता चल रहा है। तो वो लक्षण के अनुसार क्या करना है, दवाइयों का प्रयोग करना है, हाँ। तो मुस्ता, इंद्रयव, हम्म कुटज, अच्छा इंद्र। पाठा, विश्व, हाँ, ऐसी जो दवाइयाँ हैं उनका प्रयोग करो घृत के साथ, क्योंकि वो अभी मद्यपान उसकी हिस्ट्री है ना। हम्म और उसका वजन कितना है? वजन सर उसका 85 है। वजन ज्यादा है। वजन ज्यादा है सर उसका। हम्म, तो क्या करो, मुस्ता, इंद्रिय, कुटज, पाठा, विश्व, ये जो कॉम्बिनेशन है ये घृत के साथ दिन में 2 बार तो दे दो, अभी चालू कर दो। फिर मोशन कितने रुकते यस हैं सर। वो देखो और उसके अनुसार दवाइयाँ ये करो। हाँ, वचादिगण जो है ओके। संधव के साथ, जब दारू जब पिएगा तब लेना ही देना है। ठीक है। ठीक है वाक सर। भट्टाचार्य ने वचादिगण सैंधव इसके साथ मदिरा के साथ मद्य के साथ देने के लिए बोला है गृहिणी की सामान्य चिकित्सा में। हम्म ओके तो सर। वो देने ठीक। के बाद क्या हो जाएगा, जो मानसिक लक्षण है वो थोड़े कम होने लगेंगे। हम्म ओके सर। और उसको ठीक सर। क्या करना है कि जब जब ऐसे ये हुआ कि दारू पीने की इच्छा हुई, तब उसको क्या करना है, द्राक्षासव नहीं तो खजुरासव। हम्म ओके, ठीक है। द्राक्षा जो खजूर हाँ दे दें। हाँ, ये आसव जो है वो उसको दारू जैसा भी लगेगा,
और वो ग्रहणी की चिकित्सा भी होगी। तो ये जो आसव है उसको 5-5 ml या फिर 2-2 चम्मच ठंडे पानी के साथ मिक्स करके देना है। ऐसे करके फिर उसको काउंसलिंग अच्छा करके ये सब कुछ ये होने के बाद वो ठीक हो जाएगा। ये मैंने ऐसे नॉर्मल ट्रीटमेंट बोली, जब केस डिटेल हो जाएगी तब और डिटेल हम केस ये कर सकते हैं। ठीक है सर, जब वो आएगा तो उसकी डिटेल हिस्ट्री हाँ, लेकर फिर डिटेल डिस्कस हिस्ट्री ले करते लो। हैं सर। हाँ, एग्जैक्ट किस तरह चालू हुआ, क्या हेतु है, दोष कौन सा है। तो ये नॉर्मल अगर ऐसे दिन में 4-5 बार टॉयलेट को हो रहा है, ग्रहणी पूरी दुष्टि हुई है मध्य के कारण, तो इस प्रकार की ट्रीटमेंट आप दे सकते हो। ठीक है। ठीक है सर, थैंक यू सर। सर बोलो बोला। हाँ सर, विचारू एक टू केसेस आहे सर. एक पेशंट आहे शॉर्ट फिमेल मध्ये विचारा। 45 इयर्स. हां, 45 इयर्स फिमेल आणि तिचे हेतू आहेत तेच आंबट रस्सम, राईस आणि साउथ इंडियन सर कर्ड आणि दुसरं म्हणजे फर्मेंटेड फूड. आणि तिला काय खूप वर्षांपासनं मलबद्धता आणि प्लस पहिले तिला सर्दी, पहले उसको सर्दी खाँसी होती है, फिर उसके बाद उसको स्टूल में म्यूकस जाता है और कभी-कभी विबंध भी रहता है और कभी-कभी मल प्रवृत्ति ज़्यादा भी होती है, लाइक 1 से 2 बार होती है, पर विबंध ज़्यादा रहता है। तो और मल प्रवृत्ति बोली स्टिकी रहती है और खाँसी, सर्दी होती है उसको पहले, फिर उसके बाद वो मल प्रवृत्ति का होता है उसको स्टिकी मोशन। तो बार-बार एंटीबायोटिक लेती है वो पेशेंट और हिस्ट्री में उसको ये डाइवर्टिकुलाइटिस सर्जरी हो चुका है। तो मैंने हरितकी और मुस्ताह के सिर्फ साथ हरतकी पाचक देना गर्म पानी के साथ। हाँ, ग्रंथकारों ने बोला है जब मल प्रवृत्ति चिकट हो, हाँ, कॉन्स्टिपेशन हो, अधमान आदि लक्षण हो, तो हरितकी जो है वो प्राणदा जैसे काम करती है, तो हरितकी देना। विरुद्ध आम्बट मीन्स आम्बट आम्ल खा रही है, प्रदूषित अन्न खा रही है, इससे के कारण जो आमोत्पत्ति हो रही है, इससे भी जो है आमावस्था जो आ रही है उसके लिए भी हरितकी अच्छी है। हाँ, तो सिर्फ हरितकी गर्म पानी के साथ देने के बाद ये विबंध आदि लक्षण ये सब कुछ है जो है वो ठीक हो जाएगा। हाँ, और हरितकी जो है वो श्वासकाश में भी आई है। हाँ, मांसगामित्व है, तो प्रतिशय आदि लक्षण भी उसके झट से कम हो जाएंगे। तो हरितकी दे दो तीनों सर समय, कितने दिन देना है? जब तक पूरी ठीक नहीं होती तब तक। ओके सर. महीना और महीना पीला सर दिया तो भी चलेगा, गर्म पानी के साथ देना। ओके सर, दूसरी केस है 48 इयर्स फीमेल और उसको पहले 48 उरोदाह ईयर फीमेल। फीमेल, हाँ, उसको अभी रिसेंटली उरोदाह, फिर पेट में जलन होता है, उद्गार बाहुल्य है और उसके बाद उसको मूत्र प्रवृत्ति में जलन होती है। इसके लिए वो 1 महीना एंटीबायोटिक, मतलब 1 महीना वो गायनेक को कंसल्ट कर चुकी है, उन्होंने उसको दिया है एंटीबायोटिक, फिर भी कम नहीं हुआ है। हाँ, तो अभी उसको वही खाना भी वही 3 बार खाती है, गुरु आहारी है उसका। तो मैंने उसको वो बोला है कि वो कम करना पड़ेगा आपको और उसको पेट में हमेशा अधमान रहता है और अभी उसके साथ उसको दाह भी है। ये जो लाइक साम वात साम पित्त ही मैंने डिसाइड किया है। तो इसमें हम द्रव्य का विचार क्या करें सर? उद्गार भी है और अधमान भी है और मूत्र प्रवृत्ति में जलन भी होता है, बार-बार होता है उसको। तो मूत्र परिवर्तन में हेतु कौन से है, पित्त के वात के हैं? सर हेतु पित्त के नहीं है उसके, उसके वात के हेतु है। हाँ, 3 बार वो खाती है, वो थायराइड की टैबलेट भी ले ली है, लेट नाइट डिनर है और वही पराठा है हाँ, वो सब जो बंद कर दो और हाँ, रसपाचक और हाँ, विश्व दे दो। ओके सर। रसपाचक और विश्व दे दो। बाकी कुछ देने की जरूरत नहीं है। सर रस गुरु आहार से मतलब उत्पन्न है, गुरु आहार का विधा है ना वो। बोलो। रसपाचक क्यों सर, वो एक बार हाँ, एक्सप्लेन ये कीजिए। गुरुता है। हाँ, इसमें क्या होता है कि ये गुरु आहार करने के कारण क्या होता है, अम्ल पित्त हो जाता है, विदाह उत्पन्न हो जाता है और ये विदाह जो है वो पाचन की दवाइयों से ठीक हो जाता है। तो ये विदाह रसगत हो गया तो रस में पाचन मीन्स शरीर संताप ये सब जो है वो दिखने लगता है। रसगत आम इस प्रकार से दिखने लगता है ना। वही जो आम है मूत्रगत गया तो मूत्र में दाह आदि लक्षण दिखते हैं, क्योंकि पित्तवर्धक कुछ है ही नहीं ना उसमें। तो उसमें क्या करना है, पाचन ही सिर्फ करना है। रसपाचक और विश्व ये देना है। विश्व जो है वो वात शमन करने वाला है, मधुर रस नहीं है फिर भी वात शमन करने वाला है और विबंधनाशक है।
वो ग्राही है पर फिर भी वो विबंधनाशक है। हाँ, तो रसपाचक और विश्व ऐसे देने के बाद क्या हो जाएगा, सभी कम हो जाएगा लक्षण। सर हमेशा उसको डकार ही आती रहती, हाँ, कभी तो भी आई तो। वही तो उससे वो ठीक है, हो जाएगा। हम्म ओके, थैंक यू सर। नेक्स्ट। पूछो, किसको कुछ पूछना है? गृहिणी और उदर, ये अच्छा किया। तो आपको आप पूछ रहे थे ना कि कौन सा प्राण अन्न व स्रोतस की व्याधि, या फिर ऐसा कुछ पूछ रहे थे ना। तो ये जो व्याधि अच्छे करने के बाद जो है, गैस्ट्रो के जो जो प्रॉब्लम्स है, गैस्ट्रो इंटेस्टाइनल, वो सभी हैंडल कर सकते हैं हम। गृहिणी और उदर, है कि नहीं? तो इसमें सब कल्प आ जाते हैं। हम्म? हम्म। और पूछो, कुछ भी पूछना है पूछो। सर मैंने लास्ट टाइम भी एक केस पूछा था आपको, 65 इयर्स फीमेल है, तो उसके भी हेतु गुरु है, और अभी रिसेंटली वो डायबिटिक करके डायग्नोस हुआ है, और गुरु हेतु है पनीर सब कुछ, और हम्म, अभी वही उसको भी मलबद्धता ही है, तो आपने हरितकी ही बोला था, तो मैंने हम्म। उसको स्टार्ट किया है, तो वो वही सर कि कितने दिन तक सिर्फ गर्म पानी के साथ ही हरितकी देना है लॉन्ग टर्म तक? 15 दिन, महीना, जब तक हाँ। ये नहीं होते सिम्टम्स, ये नहीं होते तब तक देना, कुछ नहीं होता। ओके हम्म? सर। सर अल्प ये सुबह मात्रा में शाम देना। देना है हर इसकी? हाँ, अल्प मात्रा में 2 टाइम देना। तो वो धीरे 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 रस का पाचन करके, मल का पाचन करके दोषों को अधोमार्ग से निकालती है हरितकी। इसलिए अभया अम्ल की रसायन अध्याय है ना। रसायन में भी उनका नाम पहले लिया है, अभया अम्ल की रसायन, अम्लकी का नहीं, अभया का पहले लिया है। ऐसा है। सो सर 3 ग्राम 2 बार देना है क्या फिर? हाँ, 3 ग्राम 2 बार ले लो। मात्रा जो है वो रुग्ण के अनुसार, बल के अनुसार, आपके ऋतु के अनुसार रहेगी। हमारा आयुर्वेद में मात्रा ऐसी नहीं है जैसे मॉडर्न में कैसे रहती है मात्रा, है ना, 25 mg पर केजी बॉडी वेट ऐसे रहते हैं। हमारे यहाँ ऐसी नहीं रहती मात्रा। हमारे यहाँ मात्रा अग्नि का अनुसार, ऋतु के अनुसार, है कि नहीं, दोष की स्थिति कितनी है, कितने बलवान हेतु है, उसके अनुसार ऐसी रहेगी मात्रा। हम्म। बोलो। सर एक पेशेंट है 65 इयर्स एज का, 65, मेल है, 65 में। 65 इयर्स मेल। हम्म, सर अधोक रक्त का पेशेंट है वो। हम्म, 2 महीने हो गए सर, उसको यूरिन में ब्लड जा रहा है। हम्म। काफी सारे इसने टेस्ट वगैरह भी कराया, एलोपैथिक डॉक्टर्स को दिखाया, कुछ भी उसको निकल के नहीं आया। मूत्र में यूरिन क्या हो मैक्स रहा है? टेबलेट, रक्तवर्णीय यूरिन मूत्र। यूरिन में, जी जी जी। हम्म, हम्म, तो वो काफी जगह दिखा के आया। हम्म, तो मेरे पास वो परसों आया था, वो 16 हम्म, तारीख को आया था। हम्म, हम्म। तो उसमें मुझे हेतु कुछ खास ऐसा नहीं दिखा। मतलब डिसिप्लिन्ड है, टाइम से उठता है, टाइम से सोता है, खाने में भी कुछ खास नहीं। मक्की की रोटी का शौकीन है और चाय का शौकीन है। चाय 3-4 बार दिन में हो जाती है। तो ये तो है और ना वो चाय, चाय मधुर रस होकर भी उष्ण जी है। जी जी जी। मधुर उष्ण कॉम्बिनेशन बहुत खराब है कॉम्बिनेशन, क्योंकि मगर सर विचित्र ये प्रत्यारोपता है। हम्म। इतना हेतु हो सकता है कि यूरिन फिर में ब्लड ही आ जाए? फिर हेतु नहीं, हेतु और रहेगा, पर हेतु अगर लंबे समय तक रहा, एक ही हेतु, छोटा हेतु है, दिन में 2 सिगरेट पीता है पर जी। 20 साल से पी रहा है, तो इसका मतलब हेतु बलवान है। दिन में 20 सिगरेट पीता है और एक ही साल हुआ है, तो भी हेतु बलवान है ना। तो ऐसा कुछ नहीं रहता। तो जी सर। चाय भी हेतु हो सकता है, विरुद्ध अन्न, कुछ ये जो डिसिप्लिन लोग रहते हैं उनका विरुद्ध अन्न हेतु रहता है, मीन्स फ्रूट सलाद खाना, ये सब रहता है ना। तो जी डिसिप्लिन जो लाइफ है वो अच्छी लाइफ नहीं रहती, है ना। मैं जी 11 जी बजे ही जी। खाऊंगा, ऐसे नहीं रहता। मुझे भूख लगेगा तब मैं खाऊं,
ठीक है ना? मुझे आज नहीं भूख है तो मैं ना खाना खाऊँ। अभी मुझे नींद आई है तो मैं डिसिप्लिन नहीं कर सकता, नहीं मुझे नहीं सोना है क्योंकि मैं दिन में नहीं ऐसे नहीं होता, है ना? प्रकृति जी जो है वो नियम के लिए नहीं बनी है ना? हमने वो बनाई है हमारे बुद्धि से, है ना? तो ये डिसिप्लिन रहते जी हैं उनके तो हेतु बहुत स्ट्रांग रहते हैं, है ना? तो उनको उस ज़रा थोड़ा डिसिप्लिन ये करना बोलना, है ना? जब भूख लगेगी तब खाना खाना ये सब। और बाकी के जो हेतु है कि मूत्र से ये हो रहा है, प्रमेय के हेतु है क्या वो देखो, है ना? तो अगर उस ठीक है। वैसे हेतु प्रमेय के उसका वज़न कितना है 65 वाले का? वजन उसका देखा नहीं है मैंने, नापा तो नहीं, मगर हाँ, वो एक तो नॉर्मल अधोग नॉर्मल है, हाँ, मतलब अधोग थोड़ा रक्तपित्त। पतलों में आएगा। जी हाँ, एक तो अधोग रक्तपित्त नहीं तो प्रमेय, ऐसे 2 निदान देखो कौन से में बैठता है वो। अब अधोग रक्तपित्त जी अगर हो रहा है, मीन्स रक्तपित्त के हेतु पे चाहे तो बोला तो वो हेतु है, हाँ? जी तो क्या करना है उसको? अभी हम अधोग रक्तपित्त में जो दवाइयाँ है कौन सी है? शतावरी है, गोक्षूर है ना? तो ये दवाइयाँ जी हैं। शता हाँ, जी सर। शालीपर्णी है, कृष्णिपर्णी है ना? इनसे सिद्ध दुग्ध जी वो आपान काल में देना है। तो इससे अगर वो ठीक नहीं हुआ, अच्छा। इससे जी नहीं ठीक हो रहा है, अगर ये दिया आपने। मैंने दिया सर शतावरी, गोक्षुर और सारीवा का क्षीर पाक। हुँ, सुबह 5 बजे वो चाय लेता था, मैंने कहा उसको चाय को बंद करके आप ये क्षीर पाक ले लो, हुँ, रिप्लेस कर दिया उसको। अपान काल में नहीं दिया, अपान काल में चंद्रप्रभा ठीक वटी है। दी थी। हाँ, और उसके बाद मतलब बाद में लोध्रासव और चंदनासव ऐसा दिया सर। आसव गरम रहते हैं ना? हुँ, आसव कब ओके। देने रहते हैं? जब कफ हमें मालूम है कि संप्राप्ति कफज है। जी हमें मालूम है कि आवरण का है, कफ का ही है। हाँ, थोड़ा भी जी पित्तानुबंध नहीं है, दाहादि लक्षण कुछ भी नहीं है, ऐसे हो तो ही आसवारिष्ट का प्रयोग करना। बराबर है? तो आशा-वरिष्ठ से बराबर। बढ़ भी गया होगा। कभी-कभी ज़्यादा ट्रीटमेंट के कारण भी पेशेंट ठीक नहीं होता। ये भी हो सकता है। तो जी प्रिसाइज़ ट्रीटमेंट देना है। आप शतावरी दे रहे हो, गोक्षीर दे रहे हो, ऐसे कल्पज दे रहे हो जो शीत है, मंद है ना? और एक उसी साइड में आप ऐसे भी कल्प दे रहे हो, लोद्रासव जैसे जो उष्ण है, अरिष्ट जी है ना? छेदन करने वाले हैं, बराबर है ना? प्रमेय में आने वाला कल्प है, बराबर है ना? तो हम्म, दोनों क्या कॉन्ट्र ये हो गया ना। तो इसलिए चिकित्सा का जो है पहले दिशा ये करना है कि हमें क्या करना है ना? तो उसके जी अनुसार कल्प की योजना करो। तो पहले ये बंद करो अश्वरिष्ट और ये शतावरी, गोक्षूर, ठीक शालीपर्णी, कृष्णपर्णी, हाँ? इनका जी जो है क्षीरपाक ये करो, दे दो। और इससे भी नहीं हो रहा है तो कुछ तो अपान क्षेत्र में हेतु हुए हैं, ताकि ये दिख रहा है तो उसको बस्ती चालू कर दो और बस्ती में यही द्रव्य का प्रयोग करो। हुँ? तो स्थान की चिकित्सा होगी, ठीक है? ठीक है। अगर जी जी आगंतु दोष बलवान है, हाँ? अगर जी आगंतु दोष बार-बार हो रहे हैं उसी स्थान में, तो चिकित्सा जो है स्थान की करनी चाहिए, तो बस्ती देनी चाहिए। ठीक तो कोई भी अनुवासन के लिए कोई भी ठंडा तेल का आप प्रयोग करो, कोई भी ठंडा तेल, चंदन आदि तेल भी कोई भी। और निरूह जो है वो यही गोक्षुर, शतावरी-वितावरी डाल के, विदारी-विदारी डाल के या फिर लघु पंचमूल जो है से उनका क्वाथ करके जो है बस्ती कर दो। तो स्थान की चिकित्सा हो जाएगी और वो जो खून निकल रहा है वो बंद हो जाएगा। हुँ? ठीक है ठीक है वासा घृत मिलता है, शतावरी घृत मिलता है, उसका भी प्रयोग कर सकते हो। और ये बंद कर दो, चंद्रप्रभा बंद कर दो और ये बंद कर दो। ठीक है हुँ? ठीक ठीक है सर, थैंक यू सो मच। बहुत कल्प प्रयोग नहीं करना कभी भी। हाँ, आपको अगर लग रहा है कि यहाँ शतावरी ही काम करने वाली है तो शतावरी दे दो। आपको लग रहा है यहाँ लोधरासव भी काम करने वाला है, ये कफज प्रमेय है, मुझे अयस्मृति नहीं है, मेरे पास लोधरासव है, मैं लोधरासव मुझे देना है, पांडु ये सब जो व्याधि है उस ये सब व्याधि संकर दिख रहा है, इस प्रकार की संप्राप्तियाँ दिख रही है, तो वही देना। हुँ? जो भी देना वो कम जी से कम देना ताकि पता चले कि इससे ठीक हुआ नहीं तो इससे नहीं ठीक हुआ, है ना? दोनों नहीं करना ठीक है काम ठीक एट अ टाइम। जी सर जी व्यानुदान के समय वासाघृत दे सकते हो और अपान काल में ये शतावरी गुक्षुर विक्षुर दे सकते हो। और अगर ये बार बार हो रहा है ऐसे तो बस्ती चालू कर दो। हम्म? हम्म, जी सर। ओके आगे। बोलो।
आगंतुक दोष की चिकित्सा दी है, बग देखो वो देखो। सर एक ही एक दोष। क्वेश्चन था, बोलो। और बट केस रिलेटेड नहीं है, इन जनरल की जैसे हम्म, हम कोष्ठ का ये करते हैं ना, मृदु कोष्ठ, मध्यम कोष्ठ, क्रूर कोष्ठ, तो हम्म, किसी किसी पेशेंट का जन्मजात ही मृदु कोष्ठ रहता है, तो वो उनको थोड़ा सा भी बाहर का खाना या फिर गरम लाइक मिर्ची वगैरह खाने के बाद उनको लूज मोशन स्टार्ट हो जाते हैं। लूज मोशन मतलब 2 से 3 बार। तो ये हम उसे कैसे चिकित्सा करें, ये विकृति समझे या उसका कोष्ठ ही वैसे है ऐसे समझे, और उसको इसको वैसा कैसे? समझना है। उसको वो जो परहेज है वो करने ही पड़ते हैं, ठीक है ना। वो परहेज जो है वो करने ही पड़ते हैं। वो चिकित्सा से ऐसा कोष्ठ बोला है अष्टांग संग्रहकारों ने कि ऐसे कोष्ठ वालों में जो है पूग जो है, कषाय रस की पूग, उससे भी उनको दस्त लगते हैं। तो मल प्रवर्तन होते हैं। हाँ, दूध से होते हैं, ऐसे बहुत सारे उन्होंने द्रव्य दिए हैं। मनुका से होते हैं, इक्षु रस से होता है, दस्त लगते हैं। तो उनको कुछ नहीं, उनको वो परहेज ही करनी। यही तो प्रकृति है ना। विक्षम क्या है, यही तो विक्ष है हर एक में, है ना। हाँ सर, वही बराबर है। प्रश्न था मेरा और कि हाँ। जो क्या बोलते, कईयों को एक खाता पदार्थ जो रहता है वो अपत्यकर होता है बचपन से ही, या फिर ऐसा है। वाग्भट में कौन सा अध्याय, मात्रा शक्ति है इसके टीका में। हाँ, तो उसमें अरुण डट्टे की टीका में वो सब है। तो उन्होंने दिया है कि सोपानिकम क्या है वो, कुछ है। तो उस प्रकार के ऐसे रहते हैं कि ये अपत्य रहते हैं, उनके लिए वो अपत्य रहता है वो पदार्थ। तो वो बंद करना है। ऐसा करना। सोपानिकम असात्म्य, ऐसे सात्म्य असात्म्य के भेद बताए हैं उन्होंने। असात्म्य के फिर भेद बताए हैं उन्होंने। तो उसमें उन्होंने बताया। तो ऐसा एखादा पदार्थ हो सकता है, तो वो करना। और ऐसा मृदु कोष्ठ है तो उनमें वो परहेज करना ही पड़ता है। उसमें कुछ ये नहीं है। प्रकृतितः जो लक्षण है वो आप ज़्यादा उस पे काम नहीं कर सकते। ठीक है ना। वात प्रकृति का होगा, त्वचा रूक्ष ही रहेगी, उसने अभ्यंग करना ही पड़ता है उसको, है ना। पित्त प्रकृति का रहेगा तो वो स्वेदी रहेगा, है ना। उसको फैन में, एसी में बैठना ही पड़ता है ना। चंदन आदि जो है लेप उसको लगाने पड़ते हैं। उसको कुछ ऑप्शन नहीं है। और सर एक केस आहे. हम्म, 43 इयर फीमेल आहे. तर ती पेशंट अशी आली की छातीमध्ये धडधड होते तिला. म्हणजे हम्म, अल्पसत्व अशी व्यक्ती आहे ती. हम्म, आणि तिने 2D इको केला आधी, हम्म, 3 महिन्याआधी. हम्म, त्या मायट्रल वॉल रिगजिटेशन असं हम्म, त्यामध्ये आढळून आलं. हम्म. थोडी अल्पसत्व व्यक्ती आहे आणि रागीट प्रकृतीची, पित्त 43 प्रकृतीची अशी. फीमेल आहे ना. येस सर. बोला. आणि घरची परिस्थिती तितकी छान नाही. तर तिला 3 मुली आहे आणि सध्या परुषित अन्न खाणे, अल्पाहार घेणे, अवेळी जेवण करणे हे हेतू जास्त सापडलं. हम्म, हे 1.5 महिन्याआधी पेशंट आली होती सर माझ्याकडे. तर सध्या मी बलातिलाचा पिचू वगैरे ठेवायला तिला सांगितलं. सोबत शालिपर्णी दशमूळ वगैरे दिलाय. हम्म. पण तिला 20-30% फरक पडलाय, जास्त काही नाही तरी. सुकुमार 20% गुरुदास चालू करा. सर मी च्यवनप्राश सध्या सुरू केलं होतं तिला, हम्म, रसायन म्हणून. हम्म. आणि सुकुमार सोबत ऍड करता येते सर या च्यवनप्राश. सुकुमार गुरुदास चालू करा. बलातेलाचा पिच्चू द्या. हो सर. सालवण त्याचं जे आहे ते दुग्ध द्या. शालिपर्णी, सर सिद्ध दुग्ध, हा, व्यानकाळी द्या. दशमूळ आणि शालिपर्णी असं कॉम्बिनेशन मध्ये देतोय मी सध्या. कुठलं? दशमूळ आणि शालिपर्णी चालेल सिद्ध की, दूध. चालेल की. चालेल ना येणार त्यामध्ये? कमी ते. हृदस्पंदन जे लक्षण आहे, पाल्पिटेशन हे लक्षण मॉडर्नमध्ये, म्हणजे आयुर्वेदामध्ये पण मॉडर्नमध्ये 2 प्रकारे आपण डिवाइड करतो, म्हणजे करता येतं. एक की सोमॅटिक, की शारीरिक लक्षण आलं लक्षात ह्या ह्याच्यात. आणि शारीरिक लक्षणांमध्ये मग कार्डियाक काही प्रॉब्लेम असतील, लंग्सचे काही, पल्मनरी काही काय प्रॉब्लेम्स असतील, ह्याच्यात ते पाल्पिटेशन दिसतं. आणि
सायकिकमध्ये सोमॅटिक हे सायकोलॉजिकलमध्ये काय म्हणतात कार्डियाक नर्वोसा म्हणजे काही स्ट्रेस आला टेन्शन आलं की पाल्पिटेशन दिसतं आलं लक्षात. अशी काही लक्षणं दिसतात तर त्याचा दोन्ही पद्धतीने विचार करायचा. गर्दीच्या ठिकाणी पाल्पिटेशन होतं का, स्ट्रेस आला की पाल्पिटेशन होतं का, काही सर्कमस्टन्सेस बदलले की पाल्पिटेशन वाढतं का. असं जर वाढत असेल तर उदानावर पण काम करायचं. झोपेच्या रात्रीच्या काळी उदानावर पण काम करायचं आणि साक्षात आता हे दिसतंय मिटल वॉल रिगर्गटेशन तर साक्षात हे असं दिसतंय म्हटल्यावर व्यानकाळी हे द्यायचं. हृदयाला बल देणारी कुठली कुठली द्रव्य आहेत साक्षात हृदयाला बल देणारी तर त्याच्यामध्ये गूळ शतावरी आणि अजाहृदय असं आलेलं आहे. तर ह्यापैकी काही नॉनव्हेज असेल तर ते तो प्रयोग करा नाहीतर गुळाचा प्रयोग करा शतावरीचा प्रयोग करा. असा प्रयोग करायचा जेणेकरून साक्षात हृदयाला बळ मिळतं. ठीक आहे. असं केलं की ते गोष्टी सगळ्या सॉर्ट होतात. सर तुम्ही आता सांगितलेलं की हृदय म्हणालात त्यामध्ये तर त्यामध्ये सिद्ध घृत वगैरे आपण तयार करता येतं केलं तरी त्यामध्ये उत्तम आणि तसं खाल्लं तरी चालतं. अजाहृदय मिळतं एवढं साईजचं असतं. आणि ते तुम्ही मसल बघितलं नसेल पण अगदी रबरासारखी मजबूत असतं. म्हणजे शिजायला वेळ लागतो आलं का लक्षात. आणि मग त्याचा प्रयोग डायरेक्ट केला तरी काय म्हणतात हृदयाचे मसल्स चांगले होतात किंवा हृदयाला बल्य अशा पद्धतीचं काम होऊन जातं. त्याचं तुम्ही तूप बनवू शकता. तूप बनवलं तर उत्तमच. पण खूप शिजवायचं खूप रस काढायचं तर ते निघतं. आता 1-2 ह्याच्यामध्ये काही निघत नाही म्हणजे तास 2 तास शिजवायला पाहिजे आलं लक्षात. असं. ठीक आहे. धन्यवाद सर. बला तेल सारखं लावायचं. उजव्या डाव्या साईडला पिचू तर ठेवा जमत नसेल पिचू कारण कंटाळा येतो कधी कधी तर दिवसातून 2-3 वेळा म्हणजे 2-2 3-3 तासाने बला तेलाचा हात फिरवायचा. ठीक आहे सर. मी निपलच्या खाली दोन वेळा सांगितलं लेफ्ट निपलच्या खाली हात फिरवायचा. असं करायचं. पल्मनरी काय फॅक्टर आहेत का ते पण बघायचे कधी कधी त्याच्यातून पण ते झालेलं असतं. म्हणजे ते नसेल तर मग काय उत्तमच आहे. असं. सर एक 33 इयर्स फिमेल आहे आणि ती नॉन इपिलिप्टिक पेशंट आहे म्हणजे जेव्हा 30 काय तिला फर्स्ट 30 अटॅक काय आला 30 किती 33 इयर्स फीमेल 33 वर्ष फीमेल है और उसको मतलब एक फर्स्ट 15-16 साल पहले ही उसको एपिलिप्सी का अटैक आया था। सडनली वो नहाते वक्त तो वो बेहोश हो गई थी। तो उसको वहाँ तब से ट्रीटमेंट शुरू है गार्डिनल वो सब मेडिसिन्स और अभी पेशेंट को है ना सीवियर कटी शूल रहता है। और उसने सब स्कैन वगैरह किया बाकी एमआरआई भी किया तो नॉर्मल है और जब मतलब वो बैठकर उठती है जैसे कि सामवात के ही लक्षण है और आहार गुरु दीवा स्वप्न ये सब कुछ है और अभी उससे उसके पीरियड्स भी बहुत स्कैंटी है मतलब वो बोली कि 1 या 2 ही दिन उसको ब्लीडिंग होता है। तो सर इसमें कटिशूल तो मुझे लगता है सामवात से ही है तो यहाँ पे जैसे कि अपान स्थान वैगुण्य है तो कौन से द्रव्य का प्रयोग हम कर सकते हैं निदान परिवर्जन के साथ? वजन कितना है उसका वजन सर ज़्यादा ही है 78 है शायद हाँ 78 ही मैंने चेक किया था। और दिनचर्या सब संतर्पणजन्य है हाँ सर वही साउथ इंडियन फूड वही राइस कर्ड और दीवा स्वप्न और 4 साल की बेटी है उसकी एक तो वो बोली कि उसको अभी बहुत कम अटैक आते हैं पहले ही आते थे नहीं ज्यादा वात तो की अभी गति इस साइड गई ना वात की गति जो मनो स्रोतस इधर जा रही थी वो वात की गति कहाँ गई है अधोगामी गई है ना तो कटिशूल हुआ है ये सब कुछ हुआ है ना बराबर है ना हाँ अभी सर वो बैठ भी नहीं सकती है और सोने के टाइम भी उसको पेन होता है मतलब वो ज्यादा देर वो बैठ वो नहीं बस्ती बिस्ती ले सकती है तो उसको बस्ती कर दो है ना नहीं अगर नहीं ले रही है तो वात के जो उपक्रम है वो चालू कर दो है ना मार्गावरोधजन्य वातों के उपक्रम पहले ये कर दो उसको नित्य तिळतेल स्किन का कुछ प्रॉब्लम है क्या
नहीं सर, कुछ भी नहीं, बाकी तो उसको कुछ भी नहीं है। इवन उसका मलय प्रवृत्ति भी एक ही बार है, नॉर्मल है। उसने बोला है ऐसे कुछ भी वजन नहीं, ज्यादा है सिर्फ ना? वो तीखा, हाँ तीखा खाने के बाद उसको जलन होता है। एक ही मुझे लक्षण मिला कि उसमें पित्त का, मतलब वो बोल रही कि अभी, बाकी तो उसको कुछ भी प्रॉब्लम नहीं। ठीक है ना, फिर क्या करना है, क्या बोल रहे हैं आप? सर मैंने दशमूल का ही विचार किया हम्म था। हम्म दशमूल देना दशमूल, बस। लघु पंचमूल हाँ दो, दशमूल दे दो। और उसके साथ जो है देवा स्वाप और ये सब बंद कर दो, है ना? गुरु आहार ले रही है, दिवा स्वाप है, वो सब बंद कर दो। पर्युषित अन्न लेना, ये मन दूषित करने वाला काम है, वो बंद कर दो। आवाज आ रही है? हाँ सर, हाँ सर, आ रही है। ये कर सर दो, एक बड़ी कुछ नहीं सप्तसार है। कषाय भी आता है ना, सप्तसार कषाय, हम्म उसमें भी अनुलोमक और अपान स्थान पे काम करने वाले, कटी पे काम करने वाले द्रव्य दे है, सकते तो हो, वो दे सकती हूँ। दे सकते हो। वात का विचार, पित्त का विचार ऐसे करके देना है। आम निर्मित हो रही है, वो दूर करनी पड़ेगी, पाचन करना पड़ेगा। फिर पाचन विचन अच्छा होने के बाद फिर अभ्यंग विभंग नित्य करना, 2 टाइम खाना खाना, ऐसे करके वो सब ठीक हो सकता है। तो बड़ी बात नहीं है। और बोलो। और किसी को कुछ पूछना है क्या? सर मला विचारायचं होतं. विचारा. केस नाहीये, पण एक कॉन्सेप्ट, जसं आपण हिस्ट्री वगैरे घेतो बरेचदा, तर संतर्पणजन्य आजार आहे की अपतर्पणजन्य आजार आहे, हे बरेचदा कन्फ्युजन होतं सर. की आपण हेतू तर बरेचदा दोघेही सापडतात, अपतर्पणजन्य पण सापडतात आणि संतर्पणजन्य पण सापडतात. पण तसं नाही आहे. त्यासोबत आपल्याकडे आता येणारे लोक सगळे संतर्पणजन्यच आहे. कडू खाऊन कोण येतंय, कषाय खाऊन कोण येतंय, लंघन करून कोण येतंय, खूप व्यायाम करून कोण येतंय, कमी खाऊन कोण येतंय, कोणच येत नाही, है की नाही? बरोबर. हां, त्यामुळे आत्ताच्या घडीला हे पूर्वीच्या काळी फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप होत्या. लक्षात आलं काय? हां, इथून दूध आणायला जायचं तरी पण मी इलेक्ट्रिक बाईक काढून दूध आणतोय. बरोबर आहे की नाही? पूर्वीच्या काळी इथून गावाला जायचं म्हटलं तरी ते अतिचक्रमण हे हेतू व्हायचे, आहे ना? अध्व हा हेतू व्हायचा. अध्व शोष हे निदान व्हायचं. बरोबर आहे की नाही? आता किती चालतो आपण? फिजिकल ॲक्टिव्हिटीज किती आहेत? अजिबातच नाहीत, आहे की नाही? आणि त्या पद्धतीने खाणं किती आहे? बऱ्यापैकी आहे चांगलं. बरोबर आहे? त्यामुळे आत्ताच्या काळात आपल्याला पाचन करणं गरजेचं आहे. आत्ताच्या काळात आपल्याला संतर्पणाचाच विचार जास्त करणं गरजेचं आहे. अपतर्पणाचे हेतू फार रेअरली मिळणार आहेत आत्ताच्या काळात, आहे की नाही? म्हणजे काही साधू असतील किंवा काही हे असतील की उपवास करतायत बाबा, एकच टाइम जेवतायत, चालणं खूप आहे, असे जे असते त्यांच्यातच मिळणार आहे हेतू. आत्ताच्या काळात तुम्हाला कटीशूल झालाय, अशी पेशंट आली आणि खाणं काय 2 टाइम 3 टाइम खाते, दिवसभर बसते, तर कटीशूल हा मार्गावरोधजन्यच कटीशूल असणार आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आत्ताच्या काळात संतर्पणजन्यच हेतू हे जास्त बघायला मिळतात आणि आहेत. ओके. नॉर्मली लोक, म्हणजे ज्याला व्यायाम नाही म्हणतात, जो व्यायाम करत नाही असा माणूस पण 3-4 किलोमीटर डेली चालायचा, म्हणजे इन जनरल त्याचं चालणं व्हायचं, आहे की नाही? आता जिम लावली, कार्डिओ लावल्यावर तो 3-4 किलोमीटर चालतोय. फरक आहे ना, आहे की नाही? त्यामुळे संतर्पण हे खूप वाढलेलं आहे. आणि व्यायामातून मिळणारी जी क्षमता आहे, कर्म सामर्थ्य आहे, ते आता तेवढं राहिलं नाही लोकांमध्ये. बरोबर आहे की नाही? असं म्हणजे सगळ्यांमध्येच, आपल्यामध्ये पण असं तेवढं कर्मसामर्थ्य राहिलं नाहीये, आहे की नाही? असं बलहानी झाली आहे, धातूंमध्ये तेवढी ताकद राहिली नाहीये. त्यामुळे पूर्वीची लोक होती ना, ती 90 वर्ष जगणारी आणि 100 अजून काही ठिकाणी आहेत. आता पुढच्या काळात तशी मिळणं कठीण आहेत, कारण धातूच तेवढे बलवान नाही आहेत. परत तीच हे बलवान नसलेले धातू असलेली पिढी आता पुढच्या पिढीला जन्म देते, ती पुढच्या पिढीमध्ये सारता नाही आहे. त्यामुळे आता आयुर्मर्यादा ही कमीच झालेली आहे, है की नाही?
हं? बरोबर आहे की नाही? बरोबर. केस कितीला पिकतायत? 30ला पिकायला लागलेत, 25ला 30ला खाली ते दिसायला लागलंय किंवा बाकीचे जे एजिंग लक्षणं आहेत ती दिसायला लागली आहेत. तर मी आता असंच होणार, त्याला काय पर्याय नाही. कालाय तस्मै नमः. त्यातल्या त्यात त्या काळामध्ये जेवढं करता येईल तेवढं करायचं, आहे की नाही? असं. पुढे नेक्स्ट पूछो, क्या पूछना है? हेलो। बोलो. सर एक फीमेल पेशेंट है, वो फॉरेन कंट्री में ऑस्ट्रेलिया में, उसने डिस्कस किया था कल मुझसे कि मेरे गाल ब्लैडर स्टोन है 15 mm का, तो कितने साल उसको की है? 37 सर। हाँ. तो उसको क्या एडवाइस देनी चाहिए कि सर्जरी करवा दें या आयुर्वेदिक में उसे ट्रीट करना चाहिए सर कुछ? लक्षण डिटेल केस ले लो, किसके वजह से क्या हुआ वो देखो। हाँ, गॉल ब्लैडर स्टोन ओके की निदान कभी कभार आमाशयगत वात होता है, उदरशूल होता है, आम्लपित्त होता है, तो वो निदान पकड़ के चिकित्सा देनी और उससे उपशय मिला 1 महीना 2 महीना ये करने के बाद, फिर सोनोग्राफी करने के बाद तो कंटिन्यू करके वो ये करना, नहीं उपशय मिला तो सर्जरी करना। ओके ठीक है सर, बस 2 मंथ से ट्रीटमेंट देने के बाद अगर नहीं उपशय मिलता तो हाँ, सर्जरी के लिए एडवाइस कर सर्जरी देना वैसे चाहिए। करनी है तो चिकित्सा देने के बाद करो बोलना, है ना? ठीक है सर, हाँ। यस सर। हं, सर नमस्कार. हं. शुभ दीपावली तुम्हाला. शुभ दीपावली. सर आपण केस टाकली होती देववाणी ग्रुपवर, तर त्यामध्ये जे तुम्ही खदीर पटोल असं जे मिश्रण देतात, तर त्याची मात्रा किती असायला पाहिजे? म्हणजे TDS, BD असं आणि अनुपान काय असतं? गरम त्यानंतर पाणी. जनरली अच्छा गरम गरम पाण्याचं आपल्याला जिथं कन्फ्युजन होतं, जिथे आपल्याला एक्झॅक्ट हे नाही कळत, तिथे गरम पाणी किंवा थंड पाण्याचं मात्रा हे वापरायचं. गरम अच्छा ज्याचे 10 किती लक्षण मात्रेत असतात, वापरायचं? मध्यादी काही हेतू असतात, जिथे विसर्पादी हे आहेत, असं जिथे तिथे गरम पाणी नाही वापरायचं. ज्वरामध्ये गरम पाणी कोणाला देऊ नये असं जे उल्लेख केलेला आहे, तेवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये गरम पाणी वापरायचं. बाकी सगळ्यांमध्ये गरम पाणी वापरायचं. खदीर आणि पटोलची मात्रा किती? तर आता साधारणतः सांगतोय मी, कधी-कधी कमी पण देतो. तर अर्धा चमचा दिवसाला 2 वेळा, 3 वेळा अशी दिली जाते. अर्धा चमचा म्हणजे 2 ग्रॅम, 2.5 ग्रॅम असे. जास्त दोष असेल तर. कमी असेल तर काय आणि दिवसाला बाह्यप्रयोग 1 जेव्हा आपण चमचा. सांगतो सर, बाह्यप्रयोगामध्ये मग ॲप्लिकेशन पाण्यासोबतच असतं की आणखी काही? डिपेंड पाण्यासोबत असेल, त्यावेळी ती केस कशी असेल त्यावेळी जनरली पाण्यासोबतच असतं. आपण आता रिसेंटली ज्या केसेस टाकल्यात ना सर 1, 2, 3 हं, हं, हं. कफकुष्ठाच्या, हां, त्यामध्ये तिथे लिहिलेलं असेल की मी त्या मग ते पाण्यासोबतच असतं जास्त करून. पाण्यासोबत. पाण्यासोबत. ओके सर. आणि सिव्हिअर इचिंग जेव्हा असतं हं, स्किन डिसऑर्डरमध्ये, जसं हं, आता ऑक्टोबरमध्ये खूप हं, जास्त असे केसेस हं. येतात. अशा वेळी इन्स्टंट म्हणून काय देऊ शकतो आपण त्यांना? बेबीज जसं 2-3 महिन्याचे बेबी किंवा 6 महिन्याचे बेबी किंवा वर्षाचे बेबी असतात. सिव्हिअर इचिंग नसतं, रात्र-रात्र रडत असतात ते. कुठे इचिंग असते? तर म्हणजे ॲटोपिक डर्माटायटिसच्या ज्या केसेस, विसर्जिकाच्या ज्या असतात, तर इचिंग मोस्टली अंघोळीच्या वेळी उठं न द्यायचं. लोद्र, खदीर, दारवी अशा पद्धतीचं हे करून शक्यतो लोद्र दिलं तर बेस्टच हे होतं. तर त्याचं लावायचं लेप आणि 2 मिनिटांनी धुवून टाकायची स्किन. फक्त बघायचं आता हेतू. ओके. हेतू हेतू तर बघ. सर सपोज फीडिंग असली तर फीडिंग मदरला आपण काहीतरी देतो. पण हं, जेव्हा मग ते विनिंग सुरू होतं 6 महिन्यानंतर हं. आणि काही किती पथ्य सांगितले तरी पण शक्य पण होत नाही. कारण विनिंगमध्ये जसं आता सांगितलं मूग आणि भातच द्या किंवा भाकरी द्या. तरी पण बाकीच्यांचा आग्रह असतो की दूध दिलंच पाहिजे. द्यायचं ना दूध. त्याच्यामुळे आता जर ती दूध पीत असेल बाळ, तर त्याला चाटण लहान असेल बाळ, तर स्तनांवर लेप लावायचा लोद्र-बिद्रचा. जे काही असेल ओके. दोषानुसार आणि 45 मिनिटं ठेवून दूध प्यायला द्यायचं, की ते जे दूध आहे ते सिद्ध दूध होतं. आणि असं दूध बाळाला पाजायचं, की त्याचा रसधातू छान व्हायला लागतो आणि कंडू-बिंडू लक्ष तर लगेच कमी होतात. सर माझी एक स्तन्यामध्ये रिक्वेस्ट आहे की झालेला थोडाफार बदल म्हणजे आईच्या दुधामध्ये झालेला थोडाफार बदल पण लगेच बाळाला हे होतो. तसंच येस. पद्धतीने
त्याच्यात झालेले थोडेफार संस्कारही लगेच बाळाला फायदेशीर ठरतात. तसं करायचं. सर माझी एक रिक्वेस्ट आहे की कंडू ह्या लक्षणांवरच फक्त तुम्ही म्हणजे काय काय करू शकतो ह्यावर प्लीज एक व्हिडिओ बनवा. चालेल. कंडूचा काय मोठा विचार नाही. रक्तात कंडू आलाय, काय करायचं? ग्रंथात तो कंडू शोधायचा कुठं आलाय, आणि मग त्या कंडू बरोबर असोसिएटेड लक्षणं दाहादी असतात. बरोबर आहे की नाही? दाहादी किंवा स्त्राव अशा पद्धतीचे असतात, है ना? तर कंडू कुठं येतो? मग ज्वरामध्ये ज्वर गेल्यानंतर कंडू येतो. हे कंडू शोधत राहिलं तर मग कंडूचं जास्त कळतं असं. आणि मग कळतं की हा विषातून उत्पन्न होतोय, दूषित रक्तातून उत्पन्न होतोय, क्लेदामुळे होतोय, कधी वृक्षतेने होतोय, लक्षात वायूच्या वृक्षतेने होतोय, कधी कृमींमुळे होतोय. एवढे सगळे अँगल त्या एका कंडूला येतात. मग त्यातला कुठला तरी अँगल बघायचा, कुठला तरी लागतोय का, है की नाही? आणि त्यानुसार मग तो कंडू पकडायचा. असं. सर तुम्ही कुष्ठ आता जसं हे ड्राय स्किन असते किंवा त्याच्यामध्ये स्वेदन वगैरे सजेस्ट करता का की फक्त आपण अभ्यंतर करतो ना. दारण असेल, भेगा पडलेल्या असतील, कोरडी त्वचा असेल तर तेल लावून शेकायला असं सांगायचं. तेल लावणं आणि शेकणं ही वाताची चिकित्सा आहे. तद्गत वातामध्ये तसा चिकित्सा उपक्रम आलेला आहे, है की नाही? हो सांगायचं. ओके. वाफेचं भांडं असतं, सर्दीला वापरतात ते. त्याच्यावर स्किन धरायची, तेल लावायचं आणि असं काय कुठे झालेलं असेल कुष्ठ तिथं धरायचा. हातापायला भेगा असतात, असं काय असेल धरायचं, हे करायचं. त्याशिवाय तो मऊ होतच नाही. अजून सर एक केस विचारायची होती. विचार. 34 वर्षाचा मेल पेशंट आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणून या त्रासाने आलेल्या होतात. इथून मध्ये अध्यशन आणि तेलकट आंबट खाणे आणि आवाज गेला तुमचा. अध्यशन खूप जास्त प्रमाणात होता आणि त्या सोबतीला परिषदांना वगैरे अवेळी जेवण. 34 इयर मेल ना? येस सर. आणि त्याच्यात आलं इरेक्टाईल डिस्फंक्शन. आणि दूध शिकरण वगैरे हे विरुद्धाशन वगैरे त्याच्या हेतूंमध्ये सापडलं. आणि बाकी मलप्रवृत्ती सर त्याला थोडस ग्रहणीचा त्रास आहे. म्हणजे जेवण केल्यावर त्याला मलप्रवर्तन वगैरे होतं कधी कधी, आणि कधी त्याला चिकट संडास आणि कधी घट्ट असं स्पर्शाकडे होते तिला सध्या असं सांगतोय तो. आणि श्वेत प्रवर्तन अति आहे सर त्याला. श्वेत प्रवर्तन आणि त्याला गाभेतून वास पण सुद्धा येतात असं त्याच्यामध्ये लक्ष. सध्या त्याला ध्वजभंगाचा त्रास आहे सर जास्त. आणि सध्या याच्यामध्ये कसा विचार करायचा? आता ह्या वयात ध्वजभंग ज्यावेळी होतो त्यावेळी काही शुक्र कमी झालाय किंवा असं काही नसतंय. ह्या ग्रहणीमुळे किंवा हे त्याचं काही आहार विहार तो विचित्र करतोय ना, त्याचं खाणं पिणं. तर त्याचं खाणं पिणं विचित्र असल्यामुळे ग्रहणी होते आणि कफज ग्रहणीमध्ये लक्षण आलेलं आहे. तर ह्याचा संबंध धातू परिपोषण होत नाही म्हणून होतं. आलं लक्षात? तर एक फार सोपी केस असते म्हणजे बरं करायला. ह्यांचं पाचन चांगलं करणं, खाणं पिणं व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे. ह्यांना उगाच तुम्ही दूध तूप किंवा भ्रूण करणारे कल्पविप दिलेत म्हणजे ध्वजभंग कमी आहे म्हणून वाढवण्यासाठी, है ना, असं दिलं तर प्रकरण काय हाताची लागत नाही. कारण काय होतं, ऑलरेडी धातू परिपोषण झालेलं नसतं. कशामुळे? तर आम निर्मिती असते, क्लेद निर्मिती असते, स्रोतसांची मुखं जी आहेत ती बंद झालेली असतात आणि असा अवरोध झाल्यामुळे काय झालेलं असतं, शुक्रापर्यंत काय झालेलं असतं, पोषण झालेलं नसतं. आणि त्यामुळे अशांना जर वेळ असेल तर छान वमन करून घ्यावं. लक्षात? आणि वेळ नसेल तर रोज पाचन करणं, रसपाचक द्या, सुंठ द्या, असं रोज पाचन करणं आणि त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित ठेवणं हे महत्त्वाचं काम करायचं. आणि दुसरं काय करायचं की स्ट्रेस टेन्शन त्यांना येणार नाही किंवा असं काही त्यांना ते भीती वाटते ह्या कमी वयात एवढं झालं म्हणून,
तो स्ट्रेस टेन्शन घालवणं, म्हणजे हे काही तुला झालेलं नाही आहे आणि तुझं एकदम ओके होईल, हे सतत सांगणं. आलं लक्षात? असं करून हे जातं. त्यामुळे हे इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रान्झिएंट असतं. म्हणजे काही काळापुरतं आलेलं असतं. आलं लक्षात? आणि त्याचा मेन रोल अँक्झायटी, स्ट्रेस हे सगळं असतं आणि आहारादी हे घटक असतात. आलं लक्षात? तर छान पाचन झालं, छान त्याचं रेचन व्हायला लागलं, पोट छान साफ व्हायला लागलं, धातू परिपोषण व्यवस्थित व्हायला लागलं, की नंतर मग जे काय आहेत कल्प तुम्हाला काय द्यायचे असतील ते तुम्ही देऊ शकताय. आलं लक्षात? आणि त्याचं स्ट्रेस कसं हे कमी कराल, एवढं केलं तरी ते इरेक्टाईल डिस्फंक्शन जाणार आहे. ठीक आहे. पण उगाचच काहीतरी त्याला भ्रूण करणारे, वाजीकरण करणारे असे आत्तापासून तुम्ही दिले त्याचा काय उपयोग होत नाही. म्हणजे तेवढा पुरता उपयोग होतो, पण काय त्याचा हे होत नाही, उलट वाढतच जातं प्रकरण. त्यामुळे ह्या वयात जे होतंय त्याला छान फक्त पाचन करणं, धातू परिपोषण व्यवस्थित करणं आणि नित्य अभ्यंग करणं त्याला सांगायचं. आलं लक्षात? झोप चांगली लागेल याचा प्रयत्न करायचा, हे सगळं करायचं. हे सगळं व्यवस्थित झालं, दिनचर्या व्यवस्थित झाली की ऑटोमॅटिकच ते इरेक्टाईल डिस्फंक्शन जातं. मॉडर्नमध्ये पण हे इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रान्झिएंट इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात, की तुम्ही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ते काय करतात की ॲटमॉस्फिअर म्हणजे साईडचे सर्कमस्टन्सेस चेंज करा म्हणतात. म्हणजे दुसरीकडे राहायला जावा, तुम्हाला जे स्ट्रेस असेल तो रिलीव्ह करा, आणि तो स्ट्रेस रिलीव्ह झाला की ऑटोमॅटिक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने करायची. तुम्ही रसपाचक सोबत विश्व सांगितलं, त्याला अतिस्वेद प्रवर्तन आहे, तर यामध्ये नुसतं आणखी रसपाचक द्या, changes? कडू औषधं द्या, कारण तो खूप खातोय ना, खाणं पिणं खूप आहे त्याचं. आलं लक्षात? त्यामुळे पाचन होऊ दे छान. उगाच मधुर औषधं देऊन शुक्र वाढेल आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन सॉल्व्ह होईल असं काय होत नाही. आलं लक्षात? हे मार्गावरोध जन्य आहे सगळं, आहे ना प्रकरण. त्यामुळे कडू औषधाने श्रोतरोध फक्त दूर करा. मग नंतर तो जे काही खाईल त्या खाण्यातूनच ऑटोमॅटिक रसधातू चांगला तयार होईल, शुक्रधातू चांगला तयार होईल आणि सगळंच व्यवस्थित होऊन जाईल. त्यामुळे ट्रान्झिएंट आहे, थोड्या काळापुरतं आलेलं असतं ते. ओके. म्हणून स्त्रीषु अप्रवचनम असं लक्षण आलंय ना, कपजग्रहणीमध्ये आलेलं आहे ना, त्यामुळे ते तसं येतं. असं वरिष्ठ द्यावीत किंवा पाचनं करावीत, धातू परिपोषण चांगलं करावं, त्याच्याने होणार. बरोबर आहे. पटलं का तुम्हाला? हो सर. आपण काय होतं, कुठला पण इरेक्टाईल डिस्फंक्शन आला की हे होतं काय, म्हणजे जनरली चुका होतात की डायरेक्ट लगेच वाजीकरण कल्प देणं किंवा असं करणं. काय गरज आहे? हे काय वयच नाही ना त्याचं, बरोबर आहे की नाही? त्यामुळे या वयात झालेलं आहे, त्यामुळे त्या वयाचा विचार करायचा. पुढे अजून सर एक पेशंट आहे माझ्याकडे 50 इयर्स फिमेल. ओके. 50 इयर नाही 55 मेनोपॉज झालाय तिचं, हायपरटेन्शन आहे तिला, थायरॉइड पण आहे, आता प्री डायबिटिक आहे, पूर्ण संतर्पणजन्य आहे आणि मला प्रवृत्ती 5 ते 6 वेळा होते आणि हेतू तेच पित्ताचे पण आहे, कफाचे पण आहे, वाताचे पण आहे आणि संधिशूल आहे. प्लस थोडंसं स्वेलिंग असतं सांध्यांमध्ये आणि मला प्रवृत्ती जास्त आहे आणि जेव्हा तिला इन्फेक्शन जास्त होतं तेव्हा तिला मूत्राचे पण वेग खूप वेळा येतात, म्हणजे 10 ते 15 वेळा ती मूत्र प्रवृत्तीला होते तिला. तर सर इथे वात पण आहे, पित्ताचा पण अनुबंध आहे, पित्तकर हेतू पण आहेत. तर मग इथे मला ते द्रव्यांचं फार कन्फ्युजन झालं, की काय ॲक्चुअली नेमकं काय द्यायला पाहिजे? काय 55 वर्षाची फिमेल आहे आणि तिला काय होतं म्हटले, संतर्पणजन्य सगळे हेतू आहेत. हां. आणि आणि पूर्वी हिस्टेक्टॉमी पण झाली आहे जास्त ब्लीडिंगमुळे. फायब्रॉइड्स होते त्याच्यामुळे हिस्टेक्टॉमी पण झाली, हायपरटेन्सिव्ह पण आहे आणि हायपोथायरॉइडिझम पण आहे तिला. आणि तिला हेच मला प्रवृत्ती 4 ते 5 वेळा होते. आणि चहा हेतू आहे, मिरची म्हणजे आता खूप कमी झालंय पेशंटचं. पाचन केलं का छानपैकी? पहिले दिनचर्या करणं, पाचन करणं हे काम करायचं.
एवढं केलं की अर्धी अगं सर, लक्षणं. पण तिला मी हम्म, हे जे तिला मी साममल होतं म्हणून मी तिला सुंठ सिद्ध जल दिलं होतं, की संधिशूल पण आहे हम्म, पाचनसाठी. हम्म, पण तिला ते नाही तिला सूट झालं. म्हणजे तिला हम्म, त्रासच होत होता. ते हम्म. काही कमी नाही झालं. मुक्ता सिद्धा जल द्यायचं, शुंठी सिद्ध जल हां, त्रास होता. मुस्ताने पण नाही झालं सर. म्हणून मला कारण की मुस्ताने पण तिला होत नव्हतं. तर ती म्हणे मला त्रासच होतोय. माझं काही कसला त्रास होतोय? संधिशूल वाढत तिचे संध्यांचा शूल वाढत होता. हम्म, पहिले सुंठ सिद्ध जल दिलं तेव्हा पण तोच त्रास होत होता. मग तिला मी हम्म. धान्य सिद्ध जल दिलं तर तेव्हा ती म्हणे, की मला ह्याच्याने बरं वाटतंय. हा, मग धान्यक मला सिद्ध काही ज्याने बरं त्रास नाही. वाटतंय. धान्यक काय आहे ना? कषाय तिक्त मधुर आहे की नाही? बरोबर आहे ना? हो, हो. आहे का नाही? आहे ना? हा, कषाय तिक्त मधुरने तिला बरं वाटतंय, आहे ना? हॅलो. हो सर. हो, हो. हा, मग कषाय तिक्त मधुरने बरं वाटणे, पित्त शमन केले की तिला बरं वाटतंय, आहे की नाही? मग हो. त्या पद्धतीने ते कल्पांची योजना करून तसेच कल्प द्या, आहे ना? पित्ताचा विचार करा. शूल जो आहे तो दूषित रक्तामुळे पण असू शकतो आणि तिला तसा तो असू शकतो. तिला काही काही लक्षण आहेत का? म्हणजे दूषित रक्ताचे, तोंडाला वास रक्तदृष्टी तर येणं? आहेच ना सर, कारण तिचं पहिले म्हणजे म्हणजे रक्तपित्तासारखंच होतं ना, तिला खूप ब्लिडिंग होत होतं म्हणून हं, हिस्टेक्टॉमी केली. बरोबर परत आहे. हायपरटेन्शन आहे, त्याचं पण तिला मग मेडिसिन तेच ना, सुरू मग आहे. रक्तावर काम करायचं. हा शूल काय वाताचं नाही, आहे ना? वातशमन करणारे काही कल्प दिले, शुंठी दिली, हे दिली, त्यामुळे त्याच्याने तो वाढतोय. बरोबर आहे की नाही? आणि हो, धान्यकाने हो. कमी होतोय. असं म्हटल्यावर तिला तिचे जे काही हेतू आहेत ते स्निग्ध, द्रव, हां, अशा पद्धतीचे हेतू आहेत तिचे, हो, आहे ना? आईस्क्रीम खायचं आहे हं, तिला. गोड पदार्थ जास्त आहे हां, आणि मिरची पण आहे. म्हणजे कटू पण आहे हां, हेतू. तसे हेतू आहेत ना. त्यामुळे मग द्यायचं तिला काय? काय द्यायचं? सर गुडूची चालेल का ह्या पेशंटला? गुळूची काय चालायला काय चालू शकते की त्याला काय? ब हं. तेच तुम्ही सांगा ना, कारण की धान्य तिला चालतंय त्याच्यावरून मला धान्यक चालतंय, धान्यकच द्यायचं. धान्यक देऊ शकताय. तेच, तेच. उष्णवीर्याला काही तिला काही प्रॉब्लेम नाही आहे, आहे ना? म्हणजे तेवढा प्रॉब्लेम येत नाही तिला. तिला फक्त पित्त शमन करणारे कषाय तिक्त मधुर असे कल्प पाहिजेत असं झालंय ना? हो. बरोबर आहे की नाही? तिचं रक्त शुद्ध करण्यासाठी जे काही करता येईल ते करायला पाहिजे आपल्याला. रक्तपाचक द्या, धान्यक द्या, आहे की नाही? वासा द्या, ओके सर. आहे की नाही? हां, एवढे तरी कल्प द्या. हं? आणि 2 टाईम तर द्या. सर मी तिला फलत्रिकादी पण दिलं होतं. त्याच्याने पण तिला त्रास झाला होता. म्हणून ती फळत्रिकावी रक्तपित्तातला काय कल्प दिलेलं? आहे. अ, टॅबलेट होते सर, टॅबलेट. ते काय टॅबलेटचं सांगू नाही शकत आपण काय आहे. पण मग जर एक लक्षात ठेवा, उपशय जर सांगते ती एखाद्या एखाद्या द्रव्याचा, तर लगेच ते द्रव्य पहिला पकडायचं. साधं गणित आहे, नाही का? हं? हां. मग द्या, धान्यकच द्यायचं. रक्तपाचक धान्य कसं द्या, म्हणजे होऊन जाते. सर लाक्षा वापरता येणार का? लाक्षा पण वापरता येईल. कषाय तिक्त मधुर, तुरट, कडू, तेच ना, मधुर तिची असं. ग्रहणी म्हणजे त्याची ग्रहणी ठीक व्हायला पाहिजे, की तिला मलप्रवृत्ती सारखी होते. हं, तर आता तर ती एकच म्हणजे त्यांचा कार्तिक मास वगैरे श्रावण मास पण तिने पाळला होता. हं. म्हणजे हेतू भरपूर कमी काय झाले तर हेतू तिचे. आणि पण असतात तरी तो चालू, एखादे हेतू चालू असतात, मानसिक स्ट्रेस असतो. या सगळ्यातून आपल्याला मुख्य सिम्प्टम पकडता आला पाहिजे. काही मिमिक करणारे सिम्प्टम सोडता आले पाहिजेत. ही सगळी एक काय म्हणतात ना, सगळा तो खेळच आहे. आलं लक्षात? हं. आलं का लक्षात? हं? हो सर. हां, तर मग तशा पद्धतीने करा. ठीक आहे सर. हं. थँक रक्त चांगलं व्हायला, रक्त दूषित असल्यावर काय-काय होतं? तर चिडचिड असतो पेशंट, आहे ना? दाहादी लक्षण दिसतात, स्वेद प्रवर्तन जास्त असतात, तोंडाला वास येतो, सतत पिटिका येतात, आहे ना? विद्रद्या सतत येतात, आहे ना? अशी लक्षणं आहेत. तुमचा अग्नी बिघडतो, बरोबर आहे की नाही? ज्याचं रक्त चांगलं त्याचा अग्नी चांगला, आहे ना? रक्त दूषित झालं तर अग्नी बिघडतो. म्हणजे कधी चांगला असेल, कधी वाईट असेल, आहे ना? तर अशा पद्धतीची लक्षणं दिलेली आहेत, विधिशोणिती अध्यायामध्ये. तर तसं अशा पद्धतीने करायचं मग. रक्ताला चिकित्सा करताना पित्ताची चिकित्सा करायची. पित्ताचे रस कुठले कसे आहेत? एक तर मधुर, जे धान्यकामध्ये आहेत, तिच्याने त्याला बरं वाटतंय. मग काय झालं तेच द्यायचं.
उपशय पेशंटने जर सांगितला ना तर आपणच भाग्यवान. आपल्याला कॉपी केल्यासारखं झालं प्रश्नपत्रिका, आहे की नाही? एखाद्या पेशंटने उपशय सांगितला आहार विहारादी तरी म्हणजे एकदम अगदी असा उपशय सांगितला की त्याला सांगता येतोय की हां ह्याच्याने मला बरंच वाटतं आणि ह्याच्याने त्रास होत होतो असं सांगता आलं तर झालं मग, आहे की नाही? क्वेश्चन पेपर सॉल्वच होतो लगेच. आणि त्यात त्याने कुठल्या द्रव्याबद्दल उपशय सांगितला तर मग काय, आहे की नाही? पूर्णच कॉपी झाली, आहे की नाही? मग असं और अजून काय आहे का केस? धन्य ते ती धान्यक. बोला. संपल्या केस? थांबूया? आता नेमके चिकित्सा करताना एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम येतात असं काय म्हणजे मला काय माहिती नाही ना काय येत असतील. ते काही येत असतील ना तसे क्वेश्चन काढून ठेवा वाटलंच तर. त्याच्यावर आपण डिस्कशन करू वाटलं तर उद्या. म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय येतो, आहे की नाही? असं का होतं की तुम्हाला प्रश्न विचारू वाटतात, आहे की नाही? म्हणजे तो काय प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू, आहे की नाही? बाकी द्रव्यांबद्दल तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की काय अभ्यास कसा करायचा ते तर आहेच सांगितलेलं, आहे की नाही? हो सर. और हिंदी जिनको मराठी नहीं समझ में आती उनको क्या तकलीफें आती हैं प्रैक्टिस करते समय वो आप निकालो क्वेश्चंस. कुछ भी तकलीफ नहीं आनी चाहिए. कुछ भी समस्या नहीं आनी चाहिए. इतना सिंपल है सब कुछ, है ना? क्यों आनी समस्या? तो वो निकालो क्वेश्चन, कुछ भी हो क्वेश्चन आपके मन में, वो सॉल्व करेंगे हम. अब केसेस देख रहे हो कितनी इजी केसेस सॉल्व हो जाते हैं छोटे छोटे द्रव्यों में, है ना? तो इतना सब कुछ सिंपल है. आप कॉम्प्लिकेटेड बनाते हो सब कुछ, है की नाही? सर एक पेशंट आहे लो AMH ची आहे म्हणजे अंड बनतच नाही, स्त्री बीज कमी आहेत संख्या, तर काही वाढवता येईल का सर ते? त्यामुळे तिला पहिलं बाळ आहे, मोठी मुलगी आहे 10 वर्षाची, दुसरं कन्सिव्ह करायची आहे, पण ते लो AMH मुळे हे सगळे इन्फर्टिलिटी सेंटर वाले त्यांना ते ओव्युलेशन थेरपी आणि ते नाही येतं ते IVF कडे. वाढवायला काय येतं पण के एक मराठी में पूछा क्या क्वेश्चन आपने? मराठी पण आहे ते सर. तो लो एमएच जो है ना ये कोई भी आपका जो मॉडर्न डायग्नोसिस है ना उसका निदान आयुर्वेदिक तरीके से करो, है ना? अगर वो पांडु दिख रही है और लो एमएच है तो दाढ़ीमादिकृत है, ये ड्रग ऑफ चॉइस है जिससे वो लो एमएच बढ़ेगा, है ना? तो क्या लक्षण लेकर वो आई है और उसका निदान क्या होता है उसके अनुसार द्रव्य है. कोई ऐसा द्रव्य नहीं है जो ये जो एमएच है तो वो बढ़ाए, है ना? ऐसा कुछ नहीं है. वो स्थापन गण दे सकते हो, ये सब दे सकते हो, पर निदान क्या होता है उसके अनुसार ये करो. और फिर वैसे घृत जो है वो घृतों का प्रयोग करना तो लो AMH जो है वो बढ़ जाएगा. धन्यवाद सर. पांडु दिख रहा है तो दाढ़ी में घृत, है ना? वंध्यत्व को भी पुत्र प्रदान करने वाला है ना? इसका मतलब वो सब कुछ करने वाला है ना? तो वो दे सकते हो. अश्वगंधादि घृत है. पांडु रक्तपित्त जैसा अगर कोई रुग्ण है और उसको ये सब है तो जो है शतावरी घृत उसमें आया है.
तो शतावरी गुरुत्व देने के बाद वो वैल्यू बढ़ जाएगी, बराबर है ना। ऐसा तो डिसीज कौन सा है उसके अनुसार ये करना है। कोई भी मॉडर्न डायग्नोस हुआ, कोई भी XYZ मॉडर्न डायग्नोस हुआ तो उसका फिर 3 भागों में उसको डिवाइड करना, वातज है क्या पित्तज है। अगर हेमोरेज हुआ तो वातज हेमोरेज, पित्तज हेमोरेज, कफज हेमोरेज, कुछ भी हुआ तो उसको 3 इसमें डिवाइड करना लक्षणों के अनुसार, और फिर हमारा निदान करना। ऐसा करने के बाद चिकित्सा आ जाती है। कोई एक ऐसा कल्प नहीं है जो इंसुलिन कम करे, कोई ऐसा एक कल्प नहीं है जो AMH बढ़ाए, कोई ऐसा कोई कल्प नहीं है। निदान आयुर्वेदिक तरीके से करो और फिर उस अध्याय में ऐसा कोई कल्प है क्या जिसकी फलश्रुति में ये सब चीजें आई है, तो ऐसे होते ही है कल्प। ठीक है ना। तो ऐसे कल्प जो है निकालना और वो देना। हो सर। ऐसा है। सर एक पेशंट आहे, ते नोन म्हणजे सगळे डॉक्टर सांगतात की त्यांना अस्थमा आहे, पण मी आपल्या आयुर्वेदिक निदानानुसार पाहिलं तर अस्थमाची काही एवढी विशेष लक्षण नाही, फक्त श्वासवृद्धी एकच लक्षण आहे आणि इतर लक्षण ही याचेच आहे, कफसंचितीचीच दिसतात. ऍक्च्युली प्रकृती वातप्रधान आहे पण वारंवार कफसंचिती होते त्यांना, त्याच्यामुळे कदाचित श्वास घ्यायला त्रास होत असेल. तर याच्याबद्दल आपण आणि मग मी त्रिभुवन कीर्ती सिटोप गेला आवाज. अतिशय रिलीफ झालं, म्हणजे हा चालायचे पण आता परत त्यांना ते श्वास घ्यायला त्रास होतो. मग कसा विचार करता येईल सर, म्हणजे काढे द्यायला पाहिजे कधी विकृतच कधी नाही. श्वास होतो, कसा होतो हे सगळं डिटेल घ्या. श्वास हे लक्षण, व्याधी स्वरूप आणि लक्षण स्वरूप अशा वेगवेगळ्या पद्धतीने आलेलं आहे की नाही. पांडू श्वास अशी कॉम्बिनेशन्स आलेली आहेत. श्वासामध्येच वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आली आहेत, म्हणजे श्वास, जीर्णज्वर, हृदरोग अशी कॉम्बिनेशन आलेली आहेत. आलं लक्षात. तर असं काही असेल, श्वासामध्ये अर्श, श्वास, हिक्का, कास, अर्श, उदर अशी कॉम्बिनेशन्स आलेली आहेत. तर त्या पद्धतीने ते बघून त्या पद्धतीने कल्पांची निवड करायची. आलं लक्षात. कफसंचिती उरस्थानी का होते सारखी सारखी त्याचा विचार करायचा. हेतूंमध्ये तसं काही दिसतंय का त्याचा विचार करायचा. उरस्थान नेहमी गरम ठेवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे स्वेटर घालणं हे सगळं करणं. त्यामुळे डिटेल केस पाहिजे आपल्याला त्या श्वासाची. आलं का लक्षात. कल्प काय खूप आहेत द्यायला, पण डिटेल केस हिस्ट्री हवी. सर हेतूमध्ये एक दिसतं की त्यांना मलावष्टंभ असतं मोस्टली, त्यावेळेसच त्यांना श्वास वाढतो, म्हणजे अपनवायची गती ऊर्ध्व होते तेव्हाच त्यांना असं, म्हणजे हेतूमध्ये हे दिसतं सर. मग त्या पद्धतीने अनुलोमन करायचं श्वासामध्ये. श्वास कासामध्ये अवस्थेनुसार चिकित्सा बदलते. काही प्रत्येक रुग्णाचं प्रत्येक व्याधी तसं एवढी बदलत नाही, पण श्वास कासामध्ये बदलते. म्हणजे कफानुबंधी कास, पित्तानुबंधी कास आहे ना, तशा पद्धतीने. तर श्वासामध्ये असं काही होत असेल की पोट साफ होत नाही आणि पोट साफ न झाल्यामुळे श्वास असं उत्पन्न होत असेल आहे ना, तर सोनामुखी, हिरडा असे काही कल्प आहेत, ते देऊ शकताय तुम्ही. स्निग्ध रेचन सांगितलंय द्यायला, म्हणजे एरंड स्नेह असं तुम्ही देऊ शकताय, ज्याच्याने वातशमन पण होतं आणि हे होतं. अभ्यंग करून शेकणं हे त्यांना दिलं पाहिजे. त्याने वातानुलोमन पण होतं आणि वाताचा वेग कमी होतो, हे सगळं होतं. दुसरी गोष्ट तारीसादी चूर्णासारखी औषधं आहेत, ते जे मूळ वातानुलोमन आहेत ती त्यांना दिली पाहिजेत. तशा पद्धतीने हे असो. असं करायचे विचाराने द्यायचं, होणार कमी. आलं का लक्षात. रोज अभ्यंग केलं पाहिजे. तिळाचं तेल तिळाचं तेलाने छातीला, तिळाचं तेल लावणं छातीला, पोटाला सगळीकडं, आणि गरम पाण्याने शेकणं. अशाने वाताची गती पहिली अनुलोमन व्हायला लागते आणि वेग कमी होतो श्वासाचा. करून बघायचं. नाहीतर निर्गुंडी तेल घ्यायचं आणि ते लावायचं छातीला. पित्तानुबंध नसेल तर लावायचं निर्गुंडी तेल, ते अनुबंध कशाचं त्यानुसार. आणि गरम पाण्याने आंघोळ करताना शेकायची छाती बिती. एवढं जरी केलं तरी श्वासाचा वेग कमी व्हायला लागतो. असं. आणि बाकी काय मग रिंगणी आहे, बेडा आहे, ढिगभर द्रव्य आहेत. कुष्ठ आहे,
निर्गुंडी आहे, प्लेन वातज असेल अशा पद्धतीचं निर्गुंडी येते, आहे की नाही? खूप कल्प आहेत त्यातले, मग त्यानुसार कल्प निवडून हे करून द्यायचं, आहे की नाही? कंटकारी अवलेय येतो, आहे की नाही? वासा अवलेय येतो. ती अवस्था बघायची आणि त्यानुसार द्यायचे, कमी होतोय श्वास. ओके. हो सर. अजून सर एक पेशंट आहे, तिला अतिस्वेद प्रवृत्ती हे लक्षण आहे आणि अत्यल्प निद्रा, म्हणजे निद्रा फार कमी आहे. वारंवार मूत्रवेग येतात रात्री, त्याच्यामुळे झोपेतून उठावं लागतं आणि मग झोप येत नाही. तर मूत्रवेग जास्त येत होते म्हणून मग मी अपानवायू दृष्टी म्हणून चंद्रप्रभा आणि मूत्रवेग कशात येतात? कुठे चंद्रप्रभा सांगितले वाग्भटांनी? तुम्ही जी काय चिकित्सा द्याल ती पहिला हे करा की ग्रंथामध्ये काय अवस्था येते, आलं का लक्षात? त्यामुळे जर त्यानुसार जर केलीत ना तर तुमच्या चिकित्सेला म्हणजे तुम्हाला चिकित्सा स्वतःची पण कळेल आणि तुम्हाला यश पण चांगलं मिळेल, आलं का लक्षात? मूत्रप्रवर्तन जास्त येतंय, स्वेद प्रवर्तन जास्त आहे आणि काय आहे, तिला निद्रा तिची खंडित आहे, बरोबर आहे की नाही? हॅलो. हो सर. तर ही सगळी सामपित्त सामतेची लक्षणं आहेत, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर त्यानुसार जे ते पाचन झालं पाहिजे, वृक्ष पाचन असं व्हायला पाहिजे, जे पित्ताचं शमन पण करेल असं पाचन व्हायला पाहिजे. धमासा, परपटक, वासा, काय घ्या औषध, धमासा, परपटक, वासा, ही औषधं तिला द्या, म्हणजे तिचं मूत्रप्रवर्तन कमी होणार, झोप लागायला लागेल तिचं, झोप लागायला लागेल आणि काय होतं प्रॉब्लेम, तिचं स्वेद प्रवर्तन होतं, स्वेद प्रवर्तन कमी होऊन जाईल. पित्तज्वरातली जी औषध आहे, पित्तज्वरामध्ये काय होतं बघा, पित्तज्वरामध्ये घाम येतो, पित्तज्वरामध्ये काय होतं, पित्तज्वरामध्ये झोप जाते, पित्तज्वरामध्ये काय होतं, पित्तज्वरामध्ये झोप जाते आणि काय बोललात लक्षण तुम्ही? मूत्रप्रवर्तन. मूत्रप्रवर्तन असतं सामतेमुळे, आहे की नाही? पित्तज्वराची औषध द्यायची, बरोबर आहे की नाही? पित्तज्वरामध्ये काय काय आलंय, इंद्रयव आलंय, मुस्त आलंय, कुटकी आलंय, हे पण तुम्ही देऊ शकताय. नाहीतर मग मी सांगितलं ते दुसरं कॉम्बिनेशन आलेलं आहे पित्तज्वरामध्ये, परपटक आहे, धमासा आहे, सगळं, आहे की नाही? हो. थँक्यू सर. चला एक तर हे आम्हाला परत ऐकायला मिळणार ऑडिओ? रेकॉर्डिंग केलंय मी, आता बघूया. ते माझा आवाज रेकॉर्ड होतो प्रत्येक वेळी, कधी कधी क्वेश्चन्स रेकॉर्ड होत नाहीत, काय माहिती. आता यावेळी बघूया होत आहे का, स्क्रीन रेकॉर्डिंगला टाकलेलं आहे, बघूया. तुमच्या केसेसमध्ये व्हेरिएशन जास्त आलं ना की मला आणि वेगवेगळं सांगता येईल. त्यामुळे अशा वेगवेगळ्या व्हेरिएशन्स असलेल्या केसेस किंवा काय सिद्धांतमध्ये काय वाटलं त्याच्यामुळे माझा पण अभ्यास होतो, काय काय कधी कधी आठवत नाही, आहे की नाही? त्यात दाम्पत्याचे प्रकार आठवेनात, मग ते मी बघणार, माझा परत अभ्यास होतो डबल, आहे की नाही? असं काय काय होतं, त्यामुळे व्हेरिएशन येऊ दे. हॅलो सर. हा सर, जसं आता मॅमची केस होती सर, तशी माझ्याकडे एक 80 इयर्स ओल्ड फिमेल पेशंट, कंप्लेंट ऑफ जास्त श्वास आणि कास होता सर. काय काय कुठली वाली केस म्हटलात? आता मॅमची श्वासाची होती ना पेशंट. तर 80 इयर्स ओल्ड फिमेल, कंप्लीट कफाचा जास्त होतं सर आणि पित्ताचा अनुबंध होता. तर सेम पेशंटला मी पहिले तीळ तेलाने अभ्यंग केलं, सेंधव टाकून छातीच्या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ, सकाळ संध्याकाळी तीळ तेल आणि मीठ टाकून म्हणजे अभ्यंग करून द्यायची छातीवर. आणि सोबत सर पहिल्या दिवशी पहिले 3 दिवस गुळूची, वासा, शुंठी एवढे द्रव्य सुरू होते, याचा काढा सकाळ संध्याकाळ, थोडंसं धमासा ऍड केलेलं. आणि नंतर बाकी सगळं 7 दिवस फक्त वासाचा फक्त काढा दिला सर, 2 वेळा किंवा 3 वेळा, थोडंसं मध टाकून, आणि मिरे थोडं कधी कधी प्रक्षेप द्रव्य टाकायचे. तर पेशंटला कम्प्लीट रिलीफ झाला सर, म्हणजे पहिल्या 3 दिवसातच रिलीफ झालं. म्हणजे पेशंटचे वेग खूप जास्त होते, कफ दाटून येत होता,
हं. तर आता सर पुन्हा अपुनर्भवामध्ये कंटकारी अवलेह अशा हं. प्रकारचे औषध द्यायची द्यावीत काय पुन्हा? द्यायची कंटकारी अवले द्यायचा. म्हणजे मी कुठलं काही कल्प, टॅबलेट्स काही वापरले नाही सर. द्यायचा. एवढंच दिलं. मग एवढंच द्यायचं. तेच सांगतो तुमच्या समोर ज्याही पेशंट येतात म्हणजे सगळ्यांसाठी म्हणजे मला असं वाटतं आता हां. आपण ते लेखात पण लिहिलं की तुमच्याकडे आता माझ्याकडे वातच जोर आला तर मी काय मला दिलं पाहिजे माझ्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे माझ्या डोळ्यासमोर अमृत आली पाहिजे माझ्यासमोर डोळ्यासमोर धमास आलं पाहिजे माझ्या डोळ्यासमोर विश्व आलं पाहिजे हे आलं पाहिजे पहिला असं मला वाटतं म्हणजे ग्रंथातून तुमचा मेंदू गेला पाहिजे बरोबर आहे की नाही आणि मग काय नाही जर झालं काय झालं तर मग नंतरच्या गोष्टी पण व्याधी प्रतिनिक औषध आलं नाही पाहिजे अशी तुमची गेला पाहिजे अवस्था आहे की नाही आणि सर पेशंट वारंवार मला बोलायचे की तीळ तेल आणि सेंदव टाकून अभ्यंग केलं की जास्त वाटतंय. त्यामुळे कधी-कधी आपण इंटरनली देऊन एक्सटर्नली पण दिलं तर जास्त फायदा होतो ते औषधांसोबत. कधी-कधी काय होतं ते तेल लावलं, शेकलं की कधी-कधी छाती जड होते किंवा म्हणजे आणि स्टिफनेस व्हायला लागतो किंवा ओढा बसतो. पण नंतर वेग जो येतो रात्रीचा जो येणारा वेग तो बिग खूप तो कमी कमी झाला होतो. सर. तो खूप लगेच कमी झाला येतो. वेग. आता हे कधी कळणार हे तुम्ही केलं असेल तर. तुम्ही श्वासकाश चिंतामणी दिला असेल तर तुमची बुद्धी अशी कामच नाही कधी करणार. म्हणजे कल्प वाईट नाहीयेत कुठले. आलं का लक्षात? पण तुम्ही असा अभ्यंग केला असेल, स्वेदन केलं असेल तर तुम्हाला अरे वेग कसा कमी आला रात्रीचा? काल रात्री आलेला आणि आज कसा कमी आला? म्हणजे कळालं का? त्यामुळे ग्रंथातून जाऊ दे तुमची अवस्था ज्या आहेत जो भी आपको जो अवस्थाएं आती है रुग्ण में तो उनके जो विचार है वो ग्रंथ से जाने चाहिए आपने जैसे हिक्का है श्वास है इसमें शूलाधिक क्या है तो क्या देना है दशमूल देना है सोचना ही नहीं है ग्रंथ में बोला है अब द्रव्य तो क्या है दशमूल कोई भी देता है पर वहां देना है कि ग्रंथकारों ने बोला है ना ऐसा इस प्रकार से जाने चाहिए विचार पहले थोड़ा डिफिकल्ट लगता था सर लेकिन अभी जैसे ज्यादा प्रैक्टिस धीरे-धीरे वही करने की वजह से छोटे द्रव्य में भी रिजल्ट मिलता है और वो छोटे नहीं है वो बड़े ही है एक्चुअली मतलब कम से कम द्रव्य और अवस्था आपको क्या बोलते हैं कि अवस्था पता चल जाती है किससे रिजल्ट मिला किससे नहीं मिला ये पता चल जाता है ना ऐसा है कभी-कभी फेल होता है लेकिन अगर वो रूरल में देना है या कोई गरीब आप जो काढ़े बना रहे हो ना ऐसे काढ़े तो ऐसे जब हिक्का श्वास का इनके काढ़े जब चिकित्सा स्थान पढ़ते हो तो इनमें पिंपली चूर्ण जब आता है तो उसका प्रक्षेप आता है उस वात पे तो वात बनाओ उस पर पिंपली चूर्ण डालकर पियो तो उस प्रकार से भी प्रयोग करना अगर कोई रूरल में है सर या कोई गरीब पेशेंट है उनमें और अच्छे तरीके से प्रैक्टिस में कर रही हूँ इसके वजह से कम द्रव्य की वजह से इसके लिए थैंक यू सर और कम से कम द्रव्य ही रहते हैं है ना कितना द्रव्य लेने कितने कल्प देने ऐसा कोई ग्रंथकार बोलता नहीं कि आप ये भी कल्प दो वो भी कल्प दो इस कल्प के साथ वो कल्प दो कोई नहीं बोलता है ना ये हमने बनाया है सब कुछ है ना तो ज्यादा से ज्यादा अवस्थाओं का विचार करो ज्यादा से ज्यादा ग्रंथ की चिकित्साएं पढ़ो ठीक है ना बृहत्त्रयों की और आना चाहिए ऐसा मैं बच्चों की ले रहा हूँ ना पढ़ाई करके तो उसको आप स्टूडेंट को बोल दिया चलो ज्वर बताओ तो वो ठटा ज्वर बताता है वात कफ ज्वर में क्या देना है गर्म पानी देना है फिर गर्म पानी किस में नहीं देना है फिर ज्वर के साथ तृष्णा आई तो क्या देना है फिर ज्वर में ये आया तो क्या करना है ऐसा धड़ चिकित्सा बताता है ना तो इस प्रकार से आया तो फिर मजा आता है फिर है ना ऐसा एक एक अध्याय करना थँक्यू सर सर आता तुमच्या नित्य हॅलो बोलो सर आवाज येत आहे माझा येतोय बोला सर तुमचं नित्य वाचन आता सुरू होतं सध्या मध्ये शारीर स्थानपर्यंत तर ते प्लीज कंटिन्यू करूया काय आता होतंय आता शारीर स्थान व्यापक झालाय माझ्या मते ना वाचून आता पुढचा कुठला आहे अंग प्रत्यंग निर्माण आहे ना त्याचा आता त्याच्यात काय येतंय गोंधळ काय येतंय ती सगळी टीका वाचत बसलं ना तर ते ह्याचे एवढे भाग आहेत म्हणजे ती संख्या हे आहे ना सगळं आहे की नाही ह्याची संख्या एवढी आहे त्याची संख्या पेशींची संख्या एवढी आहे त्याची संख्या एवढी आहे हाच भाग जास्त आहे त्याच्यात मग त्याच्यातल्या टीका खूप काही महत्वाच्या नाहीत मग त्याच्या महत्वाच्या टीका आणि महत्वाचं हे काढायचा पार्ट तेवढाच तो वाचन घ्यायचं आणि जो संख्या शारीर आहे तो सगळा हे करून टाकायचा असं करून ते करावं लागणार आहे असं करूया आणि सर मी राम सरांशी पण आधी बोललो झालं याविषयी तर बरेचदा मी वाचन करतो तर बरेच अडचणी जातात जसं तुमचा एक्सपिरियन्स म्हणावं किंवा बाकी वैद्यांचा एक्सपिरियन्स म्हणावं आता जर मोठे तुम्ही म्हणालात की वाघभट मधून अवस्था वगैरे बघायची पण बरेच कल्प खूप जास्त असतात त्याच्यामध्ये द्रव्य खूप जास्त असतात
तर त्याच्यावर तुम्हाला अवस्था तर सांगतो ना, निर्मिती तुम्हाला मी असते. सांगतो त्या पद्धतीने केलात ना अभ्यास, थोडा वेळ लागेल, 4-5 महिने जातील, पण एकदम परफेक्ट होऊन जाईल. काय करायचं साधं गणित, की हे सगळं वाचन तुमचं सगळं झालं, की चिकित्सास्थान घ्यायचं, ज्वर घ्यायचा अध्याय, आणि ज्वरामध्ये सिद्धांत कुठले कुठले आले ते काढायचे बाजूला. नंतर 1 द्रव्य, 2 द्रव्य, 3 द्रव्य आणि 4 द्रव्य, असे 4 द्रव्य आलेले जे जे कल्प आहेत, 4 किंवा 4 पेक्षा कमी, आलं लक्षात, किंवा 5 असतील, इझिली आपल्याला अवेलेबल आहेत, आपण बनवू शकतो, असे त्यांच्या नोट्स काढायच्या. ओके. मग ज्वराच्या नोट्स झाल्या, रक्तपित्ताच्या झाल्या, पुढच्या अध्यायात हिक्का, श्वास, राजयक्ष्मा सगळ्याच्या झाल्या. मग उत्तरस्थान घ्यायचं, क्षुद्ररोग घ्यायचे, त्याच्या नोट्स काढायच्या. एवढं सगळं काढलं तरी बऱ्यापैकी तुमचे 200 पाना म्हणजे 100-150 पानांची वही भरते. नोट्सची बोलतोय मी. आता हे सगळं वाचन सारखं केलं, म्हणजे हे सगळे छोटे कल्प, की नंतर मग कळतंय की बाबा ज्वरातला हे द्रव्य कासामध्ये कुठे येतंय, रक्तपित्तामध्ये कुठे येतं, ह्या अध्यायामध्येच येत नाहीये, ह्या अध्यायामध्ये काय येत नाहीये, ह्याचा अभ्यास व्हायला लागतो. आणि मग त्या द्रव्यांची ती द्रव्य सारखी वाचून काय व्हायला लागतात, आपले कॉम्बिनेशन्स यायला लागतात, किंवा आपण आपले कॉम्बिनेशन बनवतो. लक्षात आलं की नाही? जर आवाका खूप असेल ना अभ्यासाचा, म्हणजे खूप वाचायचं असं असेल ना, तर ठरवून घ्यायचं की किती कमी वाचता येईल, म्हणजे किती त्याचा हे करता येईल, शॉर्ट करता येईल. जसं वाग्भटांनी या सगळ्या ग्रंथांचं संक्षेप केलं. संक्षेप केल्याचा अर्थ असा नाही केला की काही महत्वाचं टाळलं, महत्वाचं घेतलं, बरोबर आहे की नाही? जर 10 कल्प असतील एका गोष्टीसाठी, एकाच अवस्थेसाठी, त्यातले महत्वाचे सोपे कुठले कल्प आहेत ते घेतले गेले, आणि हे कधीच वापरणार नाही, फक्त वाचनच करणार आपण, ते निग्लेक्ट करून टाकले. असं जरी केलं तरी अर्धा अभ्यास होतो, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यास होतो. मग नंतर त्या नोट्समध्ये चरकाचे जे काही कल्प येतात हे सोडून सिंगल द्रव्य, 2 द्रव्य, 3 द्रव्य, 4 द्रव्य ते काढायचे, सुश्रुताचे नंतर काढायचे, की तुमचा पूर्ण एक आयामच होऊन जातो आणि तुम्हाला कुठलीही बाकीची द्रव्य लागत नाहीत, आणि याच्यावर तुम्हाला सुंदर पद्धतीने चिकित्सा करता येते आणि खेळता येतं. ओके. आता नोट्स काढायचे म्हटल्यावर वेळ लागणार, बसावं लागणार, आहे की नाही? मग तेवढं करावं लागणार, आहे ना? तेवढं करायचं.